राहुल राठोड आपण पाहतोय उजव्या हाताने समोर पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी फलंदाज अमोल फडतरे पहिल्या चेंडूचा सामना करणार आहे। पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये जिथे सुरू होतंय आणि पंचांचा इशारा देखील येतोय, ग्रीन सिग्नल त्यांच्याकडून आलाय, सामन्याला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होईल। पहिला चेंडू इथे मात्र दिशा दिली, फक्त चेंडूला पॉइंट मध्ये स्टेअर केलाय, क्षेत्ररक्षक धावतो चेंडूच्या पाठीमागे, चेंडू जाईल सीमा पार, मिळतील 4 चौकार। माझी अंबिका सप्तबाजी उभी राहून थाटाट, माझी अंबिका सप्तबाजी उभी राहून थाटाट। अमोल फडतरेच्या बॅट मधून आपण पाहतोय ते पहिल्याच चेंडूवरती एक सनसनीत चौकार आपल्याला बघायला मिळालाय। पॉवर प्ले त्याचा फायदा घेतलाच पाहिजे आणि ते आपण पाहतो की 2 क्षेत्ररक्षकांमधली दरी मोठी आहे, तिथे 4 धावा आपण पाहतोय अगदी सहजतेने मिळाल्यात। स्विच हिटचा प्रयत्न, पुन्हा एक सुरेख फटका, क्षेत्ररक्षक दूर आहे, धावण्याचा प्रयत्न करेल, आउटफील्ड वेगवाने, चेंडू सीमा पार, लागोपाठचा दुसरा चौकार। धावफलकावरती मात्र वाढ होते, 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील। अतिशय सुरेख दोनही फटके आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये विशेष बघायला मिळाले। एक पॉइंटला स्टेअर केला तर दुसरा स्विच हिटचा चौकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला अमोल फडतरेच्या बॅट मधून पाहायला मिळालाय। आठ धावा पहिल्या 2 चेंडूवरती आपण पाहतो इथे पॉवर प्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहेत। उंच उडवलाय चेंडू, क्षेत्ररक्षक मात्र चेंडू खाली, टेकन, दिस व्हेरी गुड कॅच, पहिल्या विकेटची प्रतीक्षा संपली, बिग विकेट डाऊन। नवीन फलंदाज सागर शिंदे आपण पाहतो मैदानावरती दाखल होईल। खूप छान सुरुवात झाली पहिल्या 2 चेंडूवरती आणि जिथे पॉइंटलाच खेळायचा होता, परंतु टायमिंग जुळलं नाही आणि तिथे एक सुरेख झेल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला। सागर शिंदे नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल। इथून पुढे निश्चित एक चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये सागरला देखील साकारावी लागेल। पहिल्या 2 चेंडूवरती आक्रमण, तर ते आक्रमण इथे थोपवलं खरं तर राहुल राठोडनं आणि पहिली विकेट मात्र आपण पाहतो इथे आपल्या संघासाठी त्याने मिळवून दिली। दोन्ही संघात आपण पाहतोय गुणवंत खेळाडूंचा भरणा आहे, मोठी तगडी टारकाश दोन्ही संघांची आपल्याला बघायला मिळते। आडव्या बॅटनं डावा पाय थोडा पुढे टाकत थोडा उशिरा ना खरं तर हा चेंडू आपण पाहतोय इथे आला आणि मात्र सागरला तो समजला नाहीये, निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। सुरेख आहे पहिले 2 मोठाले फटके, परंतु त्यानंतर मात्र नियंत्रित गोलंदाजी। थँक्यू डीजे। धावफलकावरती वाढ होते, 4 धावा पुन्हा एकदा प्राप्त होतील आणि 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। एक सूचना आयोजक कमिटीकडून येते फलंदाजांसाठी, एकदा सामना सुरू झाला की प्रथमतः बॉल चेक केल्यानंतर पुन्हा बॉल चेक करायचा नाही। ओहो, यावेळेस मात्र मोठा फटका सागर शिंदेच्या बॅट मधून आपण पाहतो, चेंडू फाईन लेग सीमारेषा बाहेर, 4 रन चौकार। DJ Swappy
पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. धावफलकावरती आहेत 16 धावा. तर षटक क्रमांक 2 ला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज स्वप्नील साबळे गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला इथे बघायला मिळेल. पॉवर प्लेचं दुसरं षटक पहिल्या षटकात आपण पाहतो राहुल तसा बघितला तर थोडा महाग ठरला, कारण 3 चौकार, परंतु एक महत्वाची विकेट मिळाली जिथे अमोलनं 2 चौकार खेळले होते. अजय फडतरे मला वाटतं पहिल्या चेंडूचा सामना आता मैदानाच्या आतमध्ये करतोय. अजून एकही चेंडूचा सामना अजयने केला नाही आणि बघूयात इथे समोर मात्र स्वप्नील साबळेच्या पहिल्या चेंडूचा सामना मैदानाच्या आतमध्ये अजयला करायचा आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक जे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो सुरू होतंय. 1 गडी बाद 16 या परिस्थितीमधून पुन्हा एकदा हा डाव बोबगाव संघाचे फलंदाज कशा प्रकारे सावरणार आहेत. आपल्या संघाला एक मोठा धावफलक उभा करून देण्यासाठी फलंदाजांचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सातत्यानं पाहायला मिळेल. स्लोअर फुल टॉस होता, सुंदर फटका आहे, क्षेत्ररक्षक फार दूर आहे. आउटफील्ड या मैदानाची वेगवान आहे आणि त्यामुळे इथे 4 धावा निश्चित प्राप्त होती. नो बॉल. नो +4 एकूण 5 मिळाल्या आणि या 5ही धावा बोनस रूपी होत्या आणि पुढच्या चेंडूवरती मात्र फ्री आहे आणि त्याच्यावरती येणाऱ्या धावा सुद्धा बोनस रूपी असणार आहेत. खेळण्याचा प्रयत्न अजयचा निश्चित असेल. धावफलकात देखील वाढ झाली, धावफलक पुढे जातो. 21 धावा या 5 धावेंबरोबर आपण पाहतो इथे धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. टप्पा पडतोय, हलकासा बाहेर जाणारा चेंडू आपल्याला बघायला मिळतो. बॅटवरती मात्र पुरेपूर आला नाही. 1 धाव मात्र तिथे मिळाली आणि एका धावेनं धावफलकात वाढ होते. 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. तिसरा दिवस आज मात्र पुरंदर तालुक्यातील संघ 4ही आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळायला बघायला मिळत आहेत. काल मात्र ओपन गावाईच होत, त्यामुळे कालचा दिवस झाला नाही, परंतु तो शनिवारी घेण्याचा प्रयत्न आयोजकांचा आहे. उद्या मात्र ओपन गावाईच आपल्याला जे 4 संघ मैदानावरती बघायला मिळतील. 6-7 दिवसीय क्रिकेटचा सप्ताह खरं तर या गराडे नगरीत आपण पाहतोय रंगला गेलाय. तिसरा दिवस, इथून पुढचे 4 दिवस. रविवारी मात्र या स्पर्धेचा महाअंतिम दिवस आपल्याला बघायला मिळेल. स्पर्धेचं फायनल आकर्षण डान्सिंग अंपायर डान्सिंग डॅनी. वाह, सुरेख चेंडू होता, अक्रॉस दी बॅट खेळायचा होता. खरं तर टप्पा पहिल्यानंतर आपण पाहतो चेंडू थोडासा बाहेर निघाला आणि तिथे फलंदाज सागरला मात्र तो समजू शकला नाही. डॉट निर्धाव चेंडू मैदानात बघायला मिळतोय. 5 षटके, त्यामुळे एका गोलंदाजाला 2 षटके टाकायचे. बाकी जी 3 षटक आहेत एक षटक एका गोलंदाजाला टाकायचे. एकूण 4 गोलंदाज तुम्हाला 5 षटकामध्ये वापरायचे आहेत. स्विच हिटचा प्रयत्न मात्र बॅटवरती आलेला नाही चेंडू. तिथे निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख कामगिरी गोलंदाजीमधून पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो जी चूक झाली. 4 मिळाल्या, त्या 9 आणि 4 अशा एकूण 5 पहिल्या चेंडूवरती, परंतु त्यानंतर 3ही चेंडू आपण पाहतोय खूप अप्रतिम इथे स्वप्नील साबळेनं मैदानाच्या आतमध्ये साकार टाकलेले आहेत. यावेळेस एक पाईप पुढे टाकत आपण पाहतोय ड्राईव्ह करायचा प्रयत्न कव्हरला. क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न इथे पाहायला मिळालाय आणि 2 धावा मात्र इथे पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं ताळमेळ दोघांमधलं देखील बघायला मिळालं आणि क्षेत्ररक्षण देखील सुरेख आहे. कारण आपण बघितलं जिथे उतार होता तिथे मात्र चेंडू अडवला त्यांनी सीमारेषेच्या आतमध्ये. 2 धावेंच्या बरोबरीने धावफलकात वाढ होते. 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अखूट टप्प्याचा चेंडू फाईन लेगला दिशा दिली. क्षेत्ररक्षक दूर आहे, चेंडू सरळ पोहोचेल सीमा पार. सनसनी चौकार. धावफलकावरती पाहू शकता या चौकारा बरोबर 28 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत.
छान सुरुवात आहे पुन्हा एकदा या दुसऱ्या मॅच मध्ये देखील आपल्याला प्रथमतः फलंदाजी करताना मयूरदादा फडतरे कोपगाव संघाची मैदानात बघायला मिळते. स्विचिटचा प्रयत्न, चेंडू हवेत उंच उडवलाय, शतरक्षक मात्र चेंडू खाली झेल टिपला आणि फलंदाजी ते बाद होईल. धक्का क्रमांक दुसरा. विजय आकाश नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होईल. सागरची जागा घेण्यासाठी तेजस जगदाळे. तेजस जगदाळे आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो दाखल होईल. षटक क्रमांक 3 ला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. तर तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सुधीर साबळे गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या षटकाची विशेष जबाबदारी सुधीर साबळेवरती दिली. पहिली 2 षटकात आपण बघितो जिथे 28 धावा 2 गडी मात्र गमावलेले आहेत. चांगली सुरुवात झाली होती, दोन्ही फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. 28 धावा 2 षटकात आपल्याला बघायला मिळाल्या. म्हणजे प्रति षटकामागे 14 धाव्यांची सरासरी आपल्याला बघायला मिळेल. पहिल्या षटकात जवळपास 16 आल्या होत्या, तर या षटकात आपण पाहतोय जिथे 12 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात आणि 2 षटक 28 म्हणजे 14 धाव्यांची प्रति षटकामागली सरासरी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. तर षटक तिसरं शतरक्षणात बदल झालेत, कारण जिथे पॉवर प्ले होता 2 षटकांचा तो संपलाय आणि तिसऱ्या षटकालांतरात आपण पाहतो शतरक्षणात बदल झालेले आहेत. हलक्यातने ड्राईव्ह केला होता लॉंग ऑफला आपण पाहतो शतरक्षक जिथे स्वप्नील फेक हिल 1 धाव मात्र प्राप्त होते एका धावेच्या मदतीनं. धावफलकात देखील वाढ होताना आपल्याला पाहायला मिळाले. 29 धावा धावफलकावरती ज्या पाहायला मिळत आहेत. आज विशेषतः आपण जे पाहतोय की जमीनला समांतर फटके खूप सुरेख खेळलेले आहेत. हवेतून जास्त फटके कुणीही ते खेळले नाही. जिथे खेळायचा प्रयत्न केला फलंदाज बाद होताना देखील आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. पुन्हा एकदा ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता थोडासा मात्र इथे मला वाटतं बॅटवरती पुरेपूर आला नाही, तो बॅकवर्ड पॉईंटला गेलाय आणि 1 धाव तिथे प्राप्त होते. एका धावेनं 30 धावा धावफलकावरती आपण पाहतोय पूर्ण होत आहेत. इथे संयमाचं प्रतीक खरं तर आपल्याला बघायला मिळालंय दोन्ही फलंदाजांकडून, कारण दोन्ही खेळाडूंचे फटके खेळले विशेषतः सन्मान देत ड्राईव्ह करायचा जो प्रयत्न दोन्ही फलंदाजांचा आपल्याला बघायला मिळाला. मात्र 1-1 धाव त्यावरती मिळाली. यावेळेस उंचावून खेळायचा प्रयत्न, शतरक्षक स्वप्नील समोरे झेल टिपला, अजय फडतरेचा खेळ मात्र संपला. तिसरा गडी इथे गमावला. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल सागर फडतरे आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होणार आहे. सुधीर साबळेला मात्र सुरुवात मात्र खूप सुरेख झाली. पहिल्या 2 षटकात आपण पाहतोय चांगली सुरुवात आहे, परंतु या षटकात मात्र पुन्हा एकदा ताबा रोखण्याचा प्रयत्न झालेला आहे. मोठा फटका खेळायचा प्रयत्न याच बरोबर आपण पाहतोय इथे मागणी तिसऱ्या पंचांकडे केली. आता एक जण कुणीतरी पटकन या, प्लेयर नाही अंपायर, कुणीतरी एक जण पटकन या. तिसरा अंपायर नाही आपल्याकडे, त्यामुळे कुणाला तरी एक जणाला पटकन इथे यावं लागेल.
थँक्यू. फलंदाज इथे बाद होतोय. आणखी एक धक्का मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो बसला जाईल. मयूरदादा फडतरे युवा मंच संघाला आपण पाहतो एक मोठा धक्का पुन्हा एकदा बसला जाईल. सागर फडतरेला मात्र परतवलं या षटकामध्ये. खूप सुरेख गोलंदाजी. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 विकेट मिळवल्या सुधीर साबळेनं. तर न्यू बॅटर नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. स्वप्नील फडतरे आपण पाहतोय नवीन फलंदाज इथे मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. दोन अजून 2. धावफलकावरती 30 धावा जवळपास. हो पुन्हा एक सुरेख चेंडू इथे बघतो आपण. फलंदाज आणखी एक इथे बाद होतोय एका षटकात. मात्र विकेट हॅट्रिक इथे आपल्याला बघायला मिळाली. डीजे किरण मंगेश शिंदे आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. धावफलकावरती धावा स्थिर आहे. तर इथे मात्र विकेट हॅट्रिक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाली. 3 चेंडूवरती आपण पाहतोय कुठली धावा आतापर्यंत खर्च झाली नाही. आणि 3 चेंडूवरती 3 फलंदाज इथे बाद झालेले आहेत. आणि त्याच विक्रमाला खरं तर आपण विकेट हॅट्रिक असं म्हणत असतो. आणि ती विकेट हॅट्रिक खरं तर इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. सुधीर साबळेची विकेट हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये इथे पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळाली. धावफलकावरती 30 धावा आहेत. धावा खूप रोखल्यात खरं तर. पहिल्या 2 षटकात 28 होत्या आणि या षटकात आतापर्यंत फक्त 2 आहेत. आणि जिथे 3 विकेट पुढच्या चेंडूवरती आपण पाहतो इथे मिळवलेले आहेत. मोठा फटका खेळायचा प्रयत्न लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आपण पाहतो तैनात आहे. 1 धाव मात्र तिथे प्राप्त होते. आणि याच बरोबरीनं षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये संपलं जाईल. 3 षटकांचा खेळ मात्र संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. आता 4थ्या क्रमांकाच्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. आणि बघूयात 4थं षटक टाकण्यासाठी कोण गोलंदाज इथे गोलंदाजी ट्रॅकवर असणार आहे. षटक क्रमांक 4 ला सुरुवात होते. 4थं षटक टाकण्यासाठी गोलंदाज स्वप्नील साबळे षटक क्रमांक 4 ला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात करेल. मंगेश आणि तेजस ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. जिथे आपण पाहतो पहिल्या षटकात 1 विकेट, दुसऱ्या षटकात 1 आणि तिसऱ्या षटकात मात्र 3 विकेट. एकूण 5 गडी इथे मात्र गमावलेले आहेत. बघायचं चेंडू उंच आकाशात आहे. क्षेत्ररक्षक आपण पाहतो बराच दूर आहे. अडवण्याचा प्रयत्न होईल आणि तोपर्यंत मात्र इथे 2 धावा मैदानाच्या आतमध्ये धावून पूर्ण होतील. 2 धाव्यांनी धावफलकामध्ये वाढ होते. 33 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर 2 षटकं झाल्यानंतर आपण बघितलं की धावा ज्या बऱ्याचशा रोखलेल्या आहेत. आणि आम्ही पहिल्या सामन्यात सांगितलं की जिथे सुरुवात तुमची चांगली होते कधी कधी शेवट अतिशय खराब होतो. कधी कधी
सुरुवात खराब असते, शेवट चांगला होतो. हे क्रिकेटमध्ये आपल्याला वारंवार जे बघायला मिळतं आणि इथे देखील तेच आहे. स्लोअर फुलटॉस होता. मिड विकेटला आपण पाहतो फटका खेळाय, क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे. एक धाव तिथे प्राप्त होते आणि एका धावे बरोबरीनं धावफलकात मात्र वाढ होईल. धावफलक पुढे जातो. 34 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर तेजस जगदाळावरती मात्र आता सगळी मदार असेल संघाची, मोठ्या फटक्यांसाठी निश्चित तो ओळखला जातो. परंतु आता इथे चांगली कामगिरी, थोडासा दबाव आहे, परंतु तो दबाव आता झुटकारून द्यावा लागेल आणि आपल्या संघासाठी एक चांगली कामगिरीसाठी पुन्हा एकदा सज्ज व्हावं लागणार आहे. हलक्या हातानं लॉफ्टेड केलाय, तिथे ढकललाय, फक्त दिशा दिली चेंडूला. क्षेत्ररक्षक आपण पाहतो चेंडूपर्यंत पोहोचतोय वेगानं, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न झाला आणि पाहता पाहता 2 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये धावून घेतल्या जातील. 2 धावेंबरोबर धावफलकात देखील वाढ होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट, खूप चांगलं ताळमेळ आहे. 36 धावा धावफलकावरती आपण पाहतोय ते कंप्लीट होत आहेत. अतिशय सुरेख कमबॅक इथे धालेवाडी संघाचं आपल्याला मैदानात बघायला मिळालंय. महालक्ष्मी क्रिकेट क्लब धालेवाडी हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खरं तर क्षेत्ररक्षण करताना बघायला मिळतो. जिथे टॉस जिंकला होता मयूरदादा फडतरे युवा मंच बोबगाव संघाने आणि मात्र आम्ही प्रथम फलंदाजी करू हा निर्णय मैदानाच्या आतमध्ये घेत सुरुवात चांगली झाली. परंतु आता धावा बऱ्याचशा थांबलेल्या आहेत. एकेरी दुहेरी धावा जमवण्याचा प्रयत्न इथे फलंदाजांचा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. लेग बाईचा इशारा येईल मुख्य पंचांकडून आणि एक अतिरिक्त धाव ते असेल. खरं तर जी धाव गोलंदाजांच्या नावावरती खरं तर लिहिली जात नाही ती कायम एक्स्ट्रा स्वरूपाची आहे आणि एका अतिरिक्त धावेनं 37 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4थं षटक आहे. 37 आहेत. डावखुऱ्यात असा गोलंदाज स्वप्नील जो आपल्याला गोलंदाजी मार्कवर बघायला मिळतोय. खूप सुरेख चेंडू होता, वळणदार होता. टप्पा पडल्यानंतर आपण पाहतोय विशेष बाहेरच्या बाजूला थोडासा नेला त्यानं आणि फलंदाज मंगेश शिंदेला मात्र तो समजला नाहीये. निर्धाव चेंडू मैदानात बघायला मिळतोय. क्रिकेट रसिकांना अपेक्षा असते की मोठे फटके इथे पाहायला मिळाले पाहिजेत, परंतु या सामन्यात अजून तरी षटकार आला नाही. चौकार आपल्याला बघायला मिळालेत. सुंदर फटक्या वेळेस आपण पाहतोय एक तर मिळाली, दुसऱ्या धावेसाठी आपण पाहतोय घरट डेंजर एंडला तेजस होता आणि तिथे मात्र धाव घेऊ का नको हा प्रश्न निश्चित पुढे होता. षटक मात्र संपलं जाते. 4 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत 39 धावा. 39 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 4 षटकांच्या समाप्तीनंतर. तर अंतिमचं आणि 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो सुरू होईल आणि 5व्या षटकासाठी गोलंदाज शुभम अंतिमचं आणि 5वं षटक जिथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो सुरू होते. 5व्या षटकासाठी गोलंदाज शुभम आपल्याला गोलंदाजी मार्कवर बघायला मिळेल. सुंदर कामगिरी गोलंदाजांनी इथे दाखवली आहे. खरं तर स्वप्नील साबळेचं जे षटक बघितलं आपण तिथे केवळ त्यानं 8 धावा खर्च केल्या. मोठा फटका मात्र इथे खेळू दिला नाही आणि बघायचं इथे सुरेख फेक जिथे आपल्याला बघायला मिळते. हो डेंजर एंडला आहे कुणी तिथे मात्र चुका ज्या सातत्यानं आपल्याला बघायला मिळाल्यात. दोन धावा प्राप्त झाल्या. 2 धाव्यांनी 41 धावा धावफलकावरती आपण पाहतोय ते कंप्लीट होत आहेत. आज फलंदाजांना मात्र आपण पाहतोय ते जीवाच्या आकांक्षानं धावावं लागते आज आणि आतापर्यंत आपण पाहतोय जिथे म्हणजे दुसऱ्या षटकापासून मोठा फटका आलाच नाही. जिथे दुसऱ्या षटकाच्या 5व्या चेंडूवरती एक चौकार आला होता त्या व्यतिरिक्त मोठा फटका इथे आला नाही.
पुन्हा एकदा तेजस जगदाळेचा एक मोठा तडाखा खेळायचा प्रयत्न होता, मात्र बॅटवरती आला नाही चेंडू, निर्धाव इथे आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरती 41 आहेत. या षटकातले पहिले तीनही चेंडू मात्र आपण पाहतोय तर 2 चेंडू सुरेख आहे. पहिल्या चेंडूवरती 2 आल्या, तिथे मात्र मोठा फटका खेळताना निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. हो, यावेळेस मात्र परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट, तेजस जगदाळे इज दी मॅन. चेंडू पाठवला मिड विकेटला, सीमा पार, 6 धावा. डीजे ऐश 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 ऐश, इस जंगल में हम दो धावफलकावरती वाढ होते या 6 धाब्यांबरोबर 47 धावा धावफलकावरती आपण पाहतोय इथे पूर्ण झाल्यात. ज्या फटक्यांसाठी ओळख हे करतात तेजसची, तो फटका इथे त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालाय. आक्रमणावरती पुन्हा एकदा तो उतरतोय, मात्र यावेळेस कनेक्शन जुळलं नाही. एकतर मिळाली दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न, आणि तिथे मात्र पुन्हा चुकी. क्षेत्ररक्षणामध्ये चुका होत आहेत खरं तर विशेषतः, आणि 2 धावा मिळाल्या. 2 धाब्यांनी 49 धावा धावफलकावरती आपण पाहतोय पूर्ण इथे झालेल्या आहेत. शेवटच्या षटकात अपेक्षित धावा इथे येत आहेत खरं तर. एक षटकार आलाय, त्यानंतर एकेरी दुहेरी धावा देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय घेतल्या गेल्यात. आणि याच बरोबर तेजसचा आणखी एक प्रिमिंडस फटका होता, चेंडू पोहोचवला सीमा पार, 6 धावा. या 6 धाव्यांबरोबर 55 धावा धावफलकावरती आपण पाहतोय पूर्ण झालेल्या आहेत. जिथे आपण बघितलं अखूट टप्प्याचा चेंडू होता, त्याला सरळ सीमारेषा दाखवली, आणि हे तंत्र जमलं पाहिजे. जो खराब येणार त्याला सीमारेषा तुम्हाला दाखवताच आली पाहिजे. खूप स्लोअर चेंडू होता. समोर दिसल्यानंतर आपण पाहतो तेजसनं ओहो आणखी एक डीप लॉंगॉनला सरळ पाठवला चेंडू, सीमा पार, लागोपाठ ओळीनं दुसरा षटकार आहे. आणि याच बरोबर पहिली इनिंग मात्र इथे संपली. प्रथमतः थँक्यू दिनेश. प्रथमतः फलंदाजी करताना मयूरदादा फडतरे युवा मंच बोबगाव संघानं बनवल्यात 61 बनवल्यात, आणि 62 धाब्यांचं टार्गेट मात्र दिले महालक्ष्मी क्रिकेट क्लब धालेवाडी संघाला. चला वेळ घेऊ नका, बोबगाव संघ विनंती, क्षेत्ररक्षणासाठी आपण ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा, आणि 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये लगेच पाठवायचे धालेवाडी संघ.
चला सामन्याला सुरुवात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये होईल जिथे पाठलाग करायचा आहे. 62 धाव्यांचं लक्ष घेऊन आपण पाहतो सलामीचे 2 फलंदाज इथे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. स्वप्नील साबळे आणि राहुल राठोड ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर पहिलं षटक सागर शिंदे गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला इथे गोलंदाज बघायला मिळतो. 30 चेंडूमध्ये 62 धावा आहेत. एक मोठं टार्गेट सेट केलंय खरं तर मयूरदादा फडतरे युवा मंच बोबगाव संघाने. आणि बघूयात त्या धाब्यांचा पाठलाग दुसऱ्या डावात मैदानाच्या आतमध्ये कसा होणार आहे. दोन्ही संघांची स्ट्रेंथ मोठी आहे खरं तर आणि त्यामुळे निश्चित विजयासाठी दोन्ही संघांचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये राहील. आणि या सामन्यातला विजयी संघ सासवड स्ट्रायकर संघासोबत लगेच खेळणार आहे. त्यामुळे आज कोणाला ब्रेक मिळणार नाही. जसा सामना संपला जाईल तसं लगेच नाणेफेक पुढच्या सामन्याची होईल. जो लीग फॉर्मॅट आपल्याला स्पर्धेचा बघायला मिळतोय दररोज 6 सामने, एक संघ रोज बक्षीस पात्र फेरीत दाखल होतोय. 6 हाफ आहेत, एकूण 6 पारितोषिक या स्पर्धेमध्ये आहेत आणि रोज एक संघ असे 6 संघ तुम्हाला बक्षीस पात्र फेरीत बघायला मिळतील. 7व्या दिवशी मात्र या स्पर्धेचा महांतिम सोहळा ग्रँड फिनाले आपल्याला पाहायला मिळणार आहे. खरं तर हाच फॉर्मॅट आपल्याला याआधी बोबगावमध्ये बघायला मिळाला होता. ज्या पद्धतीनं कानिपनाथ करंडकाचं आयोजन केलं होतं आणि तो संघ आज इथे मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. पहिला चेंडू मात्र सुरेख होता, टप्पा पडला, हलका बाहेर नेलाय आणि तिथे मात्र निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पहिला चेंडू खूप सुरेख आहे. मोठा फटका खेळायचा प्रयत्न स्वप्नीलचा होता मात्र बॅटवरती आला नाही तो चेंडू. सरळ यष्टीरक्षक अजयच्या हातात निघून गेला. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. स्क्वेअर कट करायचा प्रयत्न, शतरक्षक तिथे तैनात, झेल टिपला जाईल आणि पहिल्या विकेटचा खेळ मात्र संपला. 0वरती पहिला फलंदाज इथे बाद. तुमने कभी किसी से प्यार किया? कभी किसी को दिल दिया? मैंने भी दिया. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल मयूर. स्वप्नील बाद झाला. 0ची कोंडी आता इथून कोण फोडेल कारण 0वरती पहिला गडी इथे महालक्ष्मी क्रिकेट क्लब धालेवाडी संघानं गमावलेला आहे आणि आता 0तून पुन्हा एकदा इथे मैदानाच्या आतमध्ये सुरुवात करावी लागेल. वा, सुरेख फटका सजवलाय स्क्वेअर लेगला. शतरक्षक डाऊन दी बॉल, झेल टिपला जाईल. आणखी एक विकेट मिळाली. 0वरती दुसरा गडी गमावलाय. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 विकेट मात्र इथे प्राप्त केल्यात सागर शिंदेनं. तर बघायचं या दुसऱ्या इनिंग मध्ये सुद्धा विकेट हॅट्रिक होईल का. जिथे सुधीर साबळेनं बघितलं या सामन्यात एक विकेट हॅट्रिक मिळवली तर इथे विकेट हॅट्रिकचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. नव्यानं समीर राठोड मैदानावरती दाखल झालाय. राहुल राठोड समीर राठोड ही जोडी 0वरती 2 फलंदाज बाद. एका नाजूक परिस्थितीमधून आपण पाहतोय ते धालेवाडी संघ पुन्हा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करणार आहे. फुल टॉस चेंडू उंच आकाशात ते बघायचंय. क्षेत्ररक्षक मिड विकेटला नव्हता खरं तर तिसाड सर्कल मधून जिथे तेज जगदाळे आपण पाहतो चेंडूच्या पाठवर होतो अडवलाय आणि तोपर्यंत मात्र इथे घेतल्या जातील 2 धावा.
तिसऱ्या पंचांकडे निर्णय दिलाय. थांबा थांबा, आतमध्येच थांबा. तिसऱ्या पंचांचा निर्णय येईल नो बॉल. नो बॉल तर पुढचा चेंडू मात्र असेल फ्री हिट. आणि बघूयात, एक संधी आहे मोठा फटका खेळण्याची. हो, यावेळेस मात्र आपण पाहतोय थोडीशा दिशा भरकटणारा चेंडू आपल्याला इथे बघायला मिळतोय. व्हाईट बॉल इथे पंचांनी मात्र घोषित केलाय आणि एका अतिरिक्त धावेनं धावफलकावरती देखील वाढ होते. धावफलक पुढे जातो. 4 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सागर शिंदेचं पहिलं षटक जिथे 2 ओळीनं विकेट मिळवल्या. हो, यावेळेस मात्र आखो टप्प्याचा चेंडू तिथे फाईन लेगला सुरेख फटका आपल्याला बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पोहोचलाय आणि चेंडू अडवला जाईल सीमारेषेच्या आतमध्ये. तिसऱ्या धावेसाठी मात्र इथे प्रयत्न होतोय. तीन धावा इथे मिळाल्या. 3 धाव्यांबरोबर धावफलकात देखील वाढ होते, जिथे 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका पाठोपाठ विकेट गेल्यानंतर आता हे 2 फलंदाज इथून पुढे ज्या 62 धावा आहेत त्या धाव्यांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये कसा करतील. अक्षरशः इथे ब्रेक थ्रू मात्र दिलेला आहे तो सागर शिंदेनं. क्षेत्ररक्षणात पुन्हा एकदा थोडासा बदल करतोय राहुल राठोड, जिथे पहिल्या चेंडूचा सामना मैदानाच्या आतमध्ये करण्यासाठी सज्ज झालाय, कारण अजूनपर्यंत त्याला स्ट्राईक मिळाली नव्हती खरं तर. आणि इथे मात्र पहिल्याच चेंडूचा सामना तो मैदानाच्या आतमध्ये करेल पुढे सागर शिंदे. ओ, स्विच हिटचा प्रयत्न, परफेक्ट यॉर्कर आपल्याला जिथे बघायला मिळतो. पोझिशन बदलली होती फटक्यामधली, त्यामुळे आपण बघितलं बॅटवरती आला नाही चेंडू. एक धाव तिथे प्राप्त होते आणि एका धावेच्या बरोबरीनं धावफलकात वाढ होते. धावफलक पुढे जातो. 8 धावा. उपस्थित होत आहेत प्रसिद्ध बागायतदार पप्पूदादा जगदाळे साहेबांचं आगमन होते. मनापासून आम्ही स्वागत करतो. सन्माननीय नवनाथ दादा शेलार आपण देखील उपस्थित होत आहेत. आपलं देखील आम्ही गंगाराम दादा चषक 2024 मध्ये मनापासून स्वागत करतो. सन्माननीय अजित शेठ जगदाळे साहेबांचं आगमन होते, त्यांचं देखील आम्ही मनापासून या ठिकाणी स्वागत करणार आहे. बराचसा भरकटलेला चेंडू होता. व्हाईट बॉल मात्र इथे पंचांनी घोषित केलाय आणि एका अतिरिक्त धावेनं धावफलकात देखील वाढ होते. पुढे गेलाय. 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय सुरेख गोलंदाजी होती सुरुवातीला, मात्र काही अतिरिक्त चेंडूंना किंवा अतिरिक्त धावेंनी षटक थोडं लांबलंय. हो, पुढे सरसावत, काय कमालीचा फटका आहे. डीप लॉंग ऑफच्या डोक्यावरून एक टप्पा घेत चेंडू पाठवलाय सीमा पार. समोर राहुल आपल्याला बघायला मिळतोय. काय कामगिरी असेल इथून पुढे. 13 तर आल्यात, जिथे 62 धाव्यांचं मोठं टार्गेट आहे. आज खरं तर धावा होत आहेत 5 षटकांमध्ये 62. आपण याआधीच बघितला जिथे 5 षटकांमध्ये 85 धावा आपल्याला शाश्वत स्ट्रायकर संघानं बनवलेल्या आपण बघितलेल्या आहेत. तर या सामन्यात सुद्धा मोठा धावफलक आहे. तसा 30 चेंडूमध्ये 62 म्हणजे एक मोठा धावफलक मैदानाच्या आतमध्ये उभा राहिलेला आहे. जी सरासरी आहे गरजेची, तुम्हाला त्या सरासरीने धावा इथे घेण्याचा प्रयत्न निश्चित मैदानाच्या आतमध्ये आहे. पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न, बॅटची बाहेरची कड, इथे मात्र बिग विकेट डाऊन. राहुल राठोडचा खेळ संपला. 3रा हादरा दालेवाडी संघाला.
जाने वाले पहली फुर्सत में निकाल. पहिल्याच चेंडूवरती अमोल फडतरेला मात्र यश मिळालंय, जिथे डान्सिंग राऊंड द विकेट खेळायचा प्रयत्न होता आणि बाहेरची कड घेणारा चेंडू आपल्याला बघायला मिळालाय. विकेट मिळाली, तिसरा गडी इथे गमवलाय, तर नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होईल. कपिल राठोड आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. क्षेत्ररक्षणात पुन्हा थोडासा बदल होतो, जिथे कपिल राठोड साठी मात्र फील्ड सेट वेगळा आहे इथे, आणि बघूयात कशा प्रकारची कामगिरी इथे त्याची असणार आहे. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहे पुढे तैनात, मंगेशनं चेंडू अडवलाय आणि सुंदर क्षेत्ररक्षण वायडेस्ट लॉंग ऑफला आपल्याला तिथे बघायला मिळाले. एक धाव तिथे प्राप्त होते, एका धावेबरोबर धावफलकात सुद्धा वाढ होते. 14 धावा धावफलकावरती आहे. षटक पॉवर प्लेचं दुसरं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मार्गस्थ आहे. एका बाजूला आपण पाहतो एका पाठोपाठ विकेट गेल्या, विकेटची पडझड मात्र थांबलेली. धावफलकावरती वाढ होते, धावफलक पुढे जातो. 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकेरी दुहेरी धावा आता इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये घ्यायचा प्रयत्न फलंदाजांचा निश्चित आपल्याला बघायला मिळतो. आडव्या बॅटनं खेळाय क्षेत्ररक्षक आपण पाहतो पुढे तेजस आहे, अडवलाय त्यानं चेंडू आणि तोपर्यंत 2 धावा मात्र इथे पळून पूर्ण होणार आहेत. 2 धावेंनी धावफलकात वाढ होते. 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरुवातीला एक चौकार खरं तर आपल्याला बघायला मिळाला, जिथे शेवटच्या पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती चौकार आला आणि त्यानंतर या षटकात मात्र मोठा फटका अद्यापही फलंदाजांना खेळू दिलेला नाही. फुल टॉस क्लान्स केलाय बघायचं. क्षेत्ररक्षक आपण स्क्वेअर लेग मध्ये पाहतो, यावेळेस अडवला चेंडू आणि फेक देखील आपण पाहतो अचूक यष्टीरक्षकापर्यंत येईल. षटक संपलं जाते. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत 19 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात महालक्ष्मी क्रिकेट क्लब दालेवाडी. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमधून सुरू होते आणि 3ऱ्या षटकासाठी सागर शिंदे आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. बॅकफूट वरती जात फक्त ढकललाय चेंडू बॅकफूट पॉइंटला. क्षेत्ररक्षक आपण पाहतो डीप मध्ये ठेवलाय, तिथे 1 धाव मात्र मिळाली. एका धावेनं धावफलकात वाढ होते. 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचे 17 चेंडू या सामन्यातले अजून शिल्लक आहे आणि अजूनही जवळपास 20 झाल्यात. 42 बनवायच्यात अजून, जिथे 17 चेंडू तुमच्याकडे आहेत. सुंदर गोलंदाजी करतर इथे मयूरदादा फडतरे युवा मंच बोबगाव संघाचे आपल्याला बघायला मिळालेले आहे. स्विच हिटचा सुरेख फटका, तिथे क्षेत्ररक्षक स्वप्नील आपण पाहतोय तैनात हे फेक येईल
आणि तोपर्यंत 2 धावा इथे धावून घेतल्या जात आहेत. मोठा फटका जरी बंद असला तरी इथे एकेरी दुहेरी धावा सुरू ठेवल्या दोन्ही फलंदाजांनी. एका बाजूला कपिल राठोडे आणि नव्यानच आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुधीर साबळे दाखल झालेला आहे. खरं तर सुधीर साबळेनं जिथे विकेट हॅट्रिक या सामन्यामध्ये पूर्ण केली होती, सागर शिंदेला देखील संधी होती, कारण 2 चेंडूवरती 2 आणि विशेषतः शून्यावरती 2 फलंदाज बाद झाले होते. दोनही चेंडू आपण पाहतोय ते सुरेख मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. वा, सुरेख चेंडू यावेळेस मात्र खांडून काढलाय त्याला. क्षेत्ररक्षक मात्र पुढे तैनात. हो, धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र 2 धावा. रिक्स मोठी होती खरं तर. धाव घेऊ का नको हा प्रश्न प्रथम सुधीर साबळे पुढे आला आणि धाव घेतली त्यानं, परंतु रिक्स होतीच तिथे. डेंजर एंडला होता तो. धावला, जीवाचा अखंत करून धावला आणि जीव मुठीत घेऊन धावत आपल्या घरट्यामध्ये मात्र सुखरूपरित्या जो पोहोचलेला आहे. 2 धाब्यांनी धावफलकात देखील वाढ झाली. धावफलक पुढे जातोय. 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही परिस्थिती आता तुम्हाला बदलावी लागेल. परिस्थितीसोबत पुन्हा एकदा संघर्ष खरं तर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला करावा लागणार आहे आणि संघर्ष केल्यानंतरच खरं तर तुम्हाला आज यश मैदानाच्या आतमध्ये मिळणार आहे. संघर्ष हा प्रत्येकाच्या वाटेला आलेला आहे खरं तर. मग तो माणूस असेल, पशु पक्षी, सगळ्यांच्या जीवनामध्ये संघर्ष आलेला आहे आणि ज्याच्या जीवनात संघर्ष नाही असा माणूस खरं तर या पृथ्वीतलावरती नाही. त्यामुळे इथे क्रिकेटचं मैदान विशेषतः ते संघर्षानं भरलेलं आहे. त्यामुळे इथे तुम्हाला क्रिकेटच्या मैदानात जिंकायचं असेल तर संघर्ष निश्चित करावा लागणार आहे आणि इथे खूप संघर्ष अजून करावा लागेल. फलंदाजांसाठी मात्र मोठाले फटके त्यांना मैदानाच्या आतमध्ये खेळावे लागतील. टप्पा पडतो, हलकासा दिशा बदलली थोडीशी चेंडूना. इथे मात्र सुधीर साबळेला तो समजला नाही, सरळ निघून गेला यष्टिरक्षकाच्या हातात निर्धाव चेंडू. तिसरं षटक आहे. इथे अजूनही आपल्याला मोठा फटका खरं तर इथे बघायला मिळाला नाही. धाब्यांचा दुष्काळ दुसऱ्या इनिंग मध्ये बघायला मिळालाय. पहिल्याच सामन्यात धाब्यांचा दुष्काळ, काल मात्र पाऊस पडला, परंतु आज इथे मात्र धाब्यांचा दुष्काळ दुसऱ्या इनिंग मध्ये बघायला मिळाला. बॅकफुट वरती जात सुरेख फटका स्टेअर केलाय. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आपण पाहत होते ते तैनात होतोय, अडवलाय आणि तोपर्यंत घेतल्या जातील 2 धावा. 2 धाब्यांबरोबर इथे षटक संपलं जाते. 3ऱ्या क्रमांकाचं षटक संपलं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत 27 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. महालक्ष्मी क्रिकेट क्लब धालेवाडी. श्रीपती भूपती गजपती हा आमचा राजा. श्रीपती भूपती हा आमचा राजा. ऋषी ऋषी मंगेश मंगेश थँक्यू. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये सुरू होते आणि 4थ्या षटकासाठी गोलंदाज बंटी. बंटी पारक आपण पाहतोय ते गोलंदाजी ट्रॅकवर आहे. 4थ्या क्रमांकाच्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात करतोय. 12 चेंडू 35 धावींची आवश्यकता इथून पुढे सामना जिंकण्यासाठी. 12-35 जे लक्ष्य आहे. पहिलाच चेंडू आपण पाहतोय जिथे सोडून दिला आणि नाही रिव्ह्यू नाही.
इथे निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गुड लाईन स्पॉट वरून थोडीशी उसळी मिळालेला चेंडू होता, तिथे मात्र समजला नाहीये. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. लागोपाठचे 2 चेंडू मात्र इथे आपण पाहतोय निर्धाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. कामगिरी पुन्हा एकदा सुरेख आहे इथे बंटीची. डावखुरी हाताचा गोलंदाज स्विच हिटचा प्रयत्न आहे. शतरक्षक आपण पाहतो तिथे सीमारेषेवरती सागर आहे. अडवलाय त्यानं चेंडू, फेक येते आणि तोपर्यंत इथे 2 मला वाटतं 1 मिळाली आणि एका धावेच्या बरोबरीनं धावफलकात वाढ होते. पुढे जाईल 28 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं सुरुवातीला एका पाठोपाठ आपण बघितलं स्वप्नील साबळेची देखील मोठी कामगिरी आज मैदानावरती झाली नाही. बोपळाही फोडू शकला नाही, शून्यावरती तो बाद झाला. राहुलला देखील मोठी कामगिरी करता आली नाही. विशेषतः ते 2 महत्वाचे फलंदाज संघाचे आणि तिथेच महत्वाच्या फलंदाजांकडून मात्र या सामन्यात तरी कामगिरी झाली नाही आणि त्यामुळेच हा अडखळणारा डाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे सुरुवात जर चांगली झाली असती तर आपण पाहतो बाकीच्या खेळाडूंनी येऊन चांगली कामगिरी पुन्हा मैदानाच्या आतमध्ये केली असती, कारण सुरुवातीला तो आत्मविश्वास खूप गरजेचा आहे मिळणं. जशी पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहतो अमोल फडतरेनं चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर तेजस जगदाळेनं मोठा फटके शेवटच्या षटकात खेळले आणि एक मोठा धावफलक बोबगाव संघाने मैदानाच्या आतमध्ये उभा केला. यावेळेस मात्र आपण पाहतोय थोडासा दिशा भरकटलेला चेंडू, व्हाईट बॉल मात्र पंच घोषित करतील आणि या एक अतिरिक्त धावेनं धावफलकात मात्र वाढ होते. पुढे जाईल 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 32 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. या षटकातले मात्र अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे, म्हणजे एकूण 8 चेंडू आणि 32 धावा असं समीकरण आहे. आडव्या बॅटनं खेळायचा होता मात्र बॅटवरती आला नाही. चेंडूत व्हेरिएशन एखादं स्लोअर मध्ये, वेगवान चेंडू अजिबात नाही, फक्त दिशा टप्प्यावरती नियंत्रण आहे आणि विशेषतः स्लोअर चेंडू आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतात. तुम्ही किती वेगानं चेंडू टाकता यापेक्षा तुम्ही टप्प्यात मिश्रण कसं करताय फार महत्वाचं आहे टेनिस क्रिकेटमध्ये. वेगवान गोलंदाजांना आपण पाहतो इथे मार मिळतो, मोठाले फटके त्यांच्या गोलंदाजीवरती सहजतेने खेळले जातात, परंतु जिथे फसवे चेंडू असतात तिथे मात्र फलंदाजांना ते समजत नाहीत. षटक संपलं जाते. 4 षटकांचा खेळ मात्र इथे संपला आणि धावफलकावरती आहेत 30 धावा. शेवटचे 6 चेंडू आणि 32 धाव्यांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी असेल. सहा 32ची गरज आहे. षटक क्रमांक 5 सुरू होते आणि 5व्या षटकासाठी गोलंदाज स्वप्नील फडतरे आपण पाहतो इथे गोलंदाजी ट्रॅकवर. तर समोर सुधीर साबळे. प्रत्येक चेंडूवरती आघात करायचा, मोठा फटका आता इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला खेळावा लागणार आहे. एकेरी दुहेरी धावेंनी हा धावफलक तुमच्या आटोक्यात येणार नाही, तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका इथे खेळावा लागेल. 6 चेंडू 32 अशी या सामन्यातली. हो, पहिलाच चेंडू सुरेख फटका सुधीर साबळेच्या बॅट मधून. चेंडू सरळ पोहोचतोय सीमा पार. 6 धावा. शतरक्षक थांबा, तुम्ही इथे आतमध्ये या. दोना चेंडू घ्या. पहिल्याच चेंडूवरती आपण पाहतो इथे षटकार आपल्याला बघायला मिळालाय. खरं तर कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून एक सुरेख षटकार सुधीर साबळेच्या बॅटमधून आलाय आणि धावफलकात सुद्धा वाढ झाली. 36 धावा धावफलकावरती आपण पाहतो इथे पूर्ण झालेल्या आहेत. सुरेख कामगिरी मैदानाच्या आतमध्ये जिथे सुरू आहे. पुन्हा एकदा स्टेर केलाय पॉइंटला, दिशा थोडी बदलली. शतरक्षक आपण पाहतो तिथे तैनात आहे. एका धावेवरती करता इथे थांबावं लागते आणि एका धावेच्या बरोबरीनं धावफलकात 37 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी सांगितलं होतं प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका आणि पहिल्या चेंडूवरती षटकार आला. असं वाटलं की आता सुधीर साबळे प्रत्येक चेंडूवरती मोठा फटकाच खेळायचा प्रयत्न करेल.
इथे त्याने खेळलं होतं, परंतु शतरक्षक आपण पाहतो तैनात आहे तिथे. पुन्हा एक सुरेख चेंडू इथे बघायला मिळतोय. पायाचा वेध खरं तर या चेंडूने घेतलेला आहे आणि मला वाटतं बॅट कट झाला आधी, बॅटची कट घेत आणि त्यानंतर पायावरती आदळला, त्यावरती एक धाव मात्र मिळाली. एका धावेनं धावफलकात 38 धावा आपल्याला पाहायला मिळतील. स्लोअर फुलटॉस होता जिथे मात्र कनेक्शन जुळलं नाही. शतरक्षक मिड विकेटला तैनात आहे. एक धाव मिळाली आणि एका धावे बरोबर 39 धावा धावफलकावरती आपण पाहतोय पूर्ण झालेल्या आहेत. अजून 2 चेंडू या सामन्यातले शिल्लक आहेत. अजूनही बऱ्याचशा धावींची गरज आहे ते सामना जिंकण्यासाठी. स्विच हिट केलाय, सुरेख फटका आहे, चेंडू सरळ जाईल सीमारेषा बाहेर. सनसनी चौकार 4 रन. चार धावेंबरोबर धावफलकावरती वाढ होईल. 43 धावा धावफलकावरती आहेत. याच बरोबर चेंडू उंच आकाशात आणि तिथे शतरक्षक स्वतः गोलंदाज कॉटन बॉलचा शिकार आणि याच बरोबर सामना संपला.